नमस्कार, मी श्वेता विकास वाडेकर, गणेश हायटेक नर्सरी बहु, तालुका खेड, जिल्हा पुणे। आज आपण कृष्णकमळ या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। मराठीत कृष्णकमळ, हिंदीत झुमका लता आणि इंग्रजीत पॅशन फ्लावर म्हणून ओळखले जाणारे हे फूल मूळ ब्राझील आणि अर्जेंटिनाचे आहे। कृष्णकमळाचा वेल बागेत आवर्जून लावला जातो। कृष्णकमळाचे फूल निळ्या जांभळ्या रंगात अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे। हिंदू धर्मामध्ये याला भारताचे प्रतीक म्हणतात, कारण ह्याच्या पाकळ्यांची रचना थोडीफार तशीच आहे। मध्ये कृष्ण, नंतर पांडव आणि कौरव। ईसाई धर्मामध्ये कृष्णकमळ येशू ख्रिस्ताचे प्रतीक आहे। ह्यामध्ये येशूला ठोकलेले 3 खिळे काटेरी मुकुट असा संकेत देतात, त्यामुळे कृष्णकमळ अतिशय पवित्र मानले गेले आहे। निद्रानाश, चिंता, एडिडिटी, फायब्रोमायलेजिया अशा अनेक आजारात तोंडावाटे हे फूल खाल्ले जाते। मूळव्याध, सूज, भाजल्यामुळे झालेल्या जखमा तसेच सूज यांच्यासाठी फुलाचा थेट त्वचेवर प्रयोग केला जातो। अमेरिकेत 1978 पर्यंत याचा वापर झोप येण्यासाठी तसेच चिंता दूर करण्यासाठी केला जातो। असे ह्या वेलीची फुले मुळे सोडल्यास बाकी सर्व भाग औषधी उपयोगात आणले जातात। अन्न पदार्थ, पेय यांमध्ये फुलांचा वापर सुगंध म्हणून केला जातो। असे हे झाड आमच्या गणेश हायटेक नर्सरी मध्ये उपलब्ध असून आपणास हवे असल्यास खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा। आमचा नंबर आहे 9552595005। माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।